Welcome student. Topic number 11 alcohols, phenols and ethers. आपलं इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर संपलाय. आपण टॉपिक नंबर 11 स्टार्ट करतोय. अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. आता आपल्या पुस्तकामध्ये साईड बाय साईड अल्कोहोल, फिनॉल, इथर म्हणजे प्रत्येक अल्कोहोलची डेफिनेशन, फिनॉलची डेफिनेशन, इथरची डेफिनेशन, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन, फिनॉलचं क्लासिफिकेशन, इथरचं क्लासिफिकेशन, त्यानंतर तिन्हीच्या सायमल्टेनियस प्रिपरेशन मेथड असं दिलेलं आहे. परंतु हे लागोपाठ आपण जर घेतलं तर मग सगळ्या मिक्सिंग होऊन कन्फ्युजन होईल. म्हणून आपण पुस्तकाप्रमाणे न जाता घेणारे पॉईंट्स आपण सगळे घेणार. फक्त अगोदर अल्कोहोल्स घेणार, त्यानंतर फिनॉल्स आणि त्यानंतर आपण इथरचे सगळे स्टेप संपवणार. फर्स्ट अल्कोहोल्स. Definition. These are organic compounds in which OH group is attached to the saturated carbon atom. These are organic compounds in which hydroxyl group means OH group attached to saturated carbon atom. Saturated carbon atom known as alcohols. आता आणखी वेगळ्या शब्दामध्ये आपल्याला अल्कोहोल्स डिफाईन करता येतं. दीज आर दी डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स इन विच वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय OH group or these are derivatives of alkane in which one or more hydrogen atom or atoms are replaced by one or more OH group known as alcohols. These are organic compounds in which hydroxyl group is attached to the saturated carbon atom. आता सॅच्युरेटेड कार्बन ॲटम कुठं असतो तर अल्केनमध्ये, आणि अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम्स हे अल्किन्स आणि अल्काइन्समध्ये असतात. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. First, on the basis of number of OH group attached to saturated carbon atom. On the basis of number of OH groups attached to saturated carbon atoms, they are classified as monohydric alcohols, when one hydrogen atom is replaced by one OH group or only one OH group is attached to the saturated carbon atom is known as monohydric alcohol. If there are two OH group in the compound, that is dihydric alcohol. Two OH group are attached to the
two different saturated carbon atoms. Trihydric. Tri means three. Trihydric alcohol. Here, three OH groups are attached to three different saturated carbon atoms. And polyhydric. Polyhydric alcohols, in which more than three OH group are attached to the different saturated carbon atoms known as polyhydric. Monohydric alcohols, for example, CH3OH, C2H5OH, methyl alcohol, ethyl alcohol, N-propyl alcohol, CH3, CH2, CH2OH, etc. These are the monohydric. इथं एकच OH ग्रुप हा सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच. देन डायहायड्रिक, फॉर एक्झाम्पल CH2OH. दोन वेगवेगळ्या कार्बन ॲटमला दोन OH ग्रुप अटॅच. डायहायड्रिक. इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. That is 1,2-dihydroxy ethane or ethane 1,2-diol. Ethane 1,2-diol. Ethylene glycol. Then CH2OH. CH2OH. Propylene glycol. Propylene, 3 carbon atoms, 1, 2, 3. Therefore, propylene glycol. That is 1,3. Propane 1,3-diol. Propane 1,3-diol. Then trihydric. CH2, CH, CH2, OH, OH, OH. 3 वेगवेगळ्या सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला 3 OH ग्रुप अटॅच, known as glycerol or glycerine. Glycerol or glycerine or also known as propylene glycerol. Propylene glycerol. केवळ ग्लिसरॉल म्हटलं तरी चालतं. ग्लिसरीन हे त्याचं कॉमन नेम आहे आणि कार्बन ॲटम्स जर आपण कन्सिडर केले तर प्रोपिलिन ग्लिसरॉल. देन पॉलीहायड्रिक अल्कोहोल. पॉलीहायड्रिकचं एक एक्झाम्पल आहे सॉर्बिटॉल. टोटल 6 कार्बन ॲटम, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 6 कार्बन ॲटमला 6 OH ग्रुप अटॅच, CH2 आणि हा टर्मिनलचा सुद्धा CH2 आणि मधले जे त्या प्रत्येकाला फक्त एका हायड्रोजनचीच आवश्यकता आहे त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी. मग इथं फक्त जोडायचा एक एक हायड्रोजन. हे एक्झाम्पल हे झालं सॉर्बिटॉल. सॉर्बिटॉल. मग आता 6 कार्बन ॲटम कुठं असतात तर ग्लुकोजमध्ये. मग ग्लुकोजचं जर रिडक्शन झालं, कंप्लीट रिडक्शन झालं तर सॉर्बिटॉल तयार होतो. देन नेक्स्ट क्लासिफिकेशन इज अकॉर्डिंग टू OH group attached to type of carbon atom. Type of carbon atoms.
means sp3 hybridize sp2 hybridize carbon atom. CsP3OH हा जो OH अटॅच आहे तो अशा कार्बनला अटॅच आहे की तो त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन हे sp3 हायब्रिडायझेशन. आता sp3 हायब्रिडायझेशन कुठं असतं? जिथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो तिथं त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन sp3 असतं. आपण 11th मध्ये नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगमध्ये sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp हायब्रिडायझेशन आपण बघितलं. आणि जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अशा कार्बनला जर OH अटॅच असेल तर हा कार्बन कसा झाला? sp2 हायब्रिडायझ, हा sp3 हायब्रिडाइज. CsP3OH बॉन्ड. in which it may be primary, secondary or tertiary. असा कार्बन हा प्रायमरी असू शकतो, सेकंडरी असू शकतो किंवा टर्शरी असू शकतो. आता प्रायमरी कशाला म्हणतात, सेकंडरी कशाला म्हणतात, टर्शरी कशाला म्हणतात हे आपल्याला 11th मध्येच माहीत झालेलं आहे. मग प्रायमरी कशाला म्हणायचं? जो कार्बन आणखी फक्त एकाच कार्बनला अटॅच असेल तर तो कार्बन हा प्रायमरी कार्बन असतो. मग मिथिल हा मिथेनमधील कार्बन जरी याला दुसरा कार्बन अटॅच नसेल तरी सुद्धा तो कसा आहे? तर प्रायमरी कार्बन ॲटम आहे. मग इथं हायड्रोजन असतील आणि एक OH म्हणजे मिथिल अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल. त्यानंतर इथिल अल्कोहोल CH3CH2OH हा सुद्धा कार्बन ॲटम कसा आहे? तर प्रायमरी इथिल अल्कोहोल. परंतु सेकंडरी असेल, सेकंडरी म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल हा सेकंडरी कार्बन ॲटम, परंतु कसा आहे? मोनोहायड्रिक. आणि हा जो कार्बन ॲटम आहे हा कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज आहे. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, सगळीकडे काय आहे? तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. त्यानंतर टर्शरी, एका कार्बनला 3 कार्बन अटॅच असतील, CH3OH टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. त्यानंतर अलिलिक अल्कोहोल, means OH group attached to carbon atom which is sp3 hybridized and further that carbon attached to carbon atom which is sp2 hybridized or attached to carbon carbon double bond. तो कार्बन ॲटम त्यानंतर अशा कार्बनला अटॅच आहे का तो डबली बॉन्डेड आहे, त्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. फर्दर इट इज अटॅच टू दी कार्बन ॲटम विच इज अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर नेक्स्ट टू दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2 आणि इथं काय होणार? CH. मग आता हे स्ट्रक्चर जर आपल्याला काढायचं असेल, डबल बॉन्ड CH हा CH2OH अलिलिक अल्कोहोल. अलिलिक अल्कोहोल. देन नेक्स्ट एक्झाम्पल बेन्झिलिक अल्कोहोल. Benzylic alcohol means carbon OH group is attached to the carbon atom which is sp3 hybridized and further it is attached to the benzene ring. त्यानंतर तो बेन्झीन रिंगला अटॅच असेल आणि मग इथं ह्या कार्बनची व्हॅलन्सी आपण हायड्रोजनला सॅटिस्फाय करणार. हे झालं बेन्झिल क्लोराइड,
बेन्झिल अल्कोहोल, आपला अल्कोहोल चालू आहे, बेन्झिल अल्कोहोल, बेन्झिल अल्कोहोल. आता बेन्झिल अल्कोहोल आणि बेन्झाईल, बेन्झाईल हा टाईप हॅलोजनमध्ये असतो, हलाइड्स. इथं सी डबल बॉन्ड ओ असेल आणि Cl असेल तर ते काय असतं, बेन्झाईल क्लोराईड असतं. देन OH group attached to the sp2 hybridized कार्बन ॲटम OH, का जो कार्बन ॲटम डायरेक्ट डबल बॉन्डला अटॅच आहे. इथं हा कार्बन ॲटम डायरेक्ट डबल बॉन्डला अटॅच नाही आहे, हा कार्बन अशा कार्बनला अटॅच आहे का जो कार्बन पुन्हा कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. परंतु OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तोच कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. म्हणजे हा कार्बन कसा झाला, sp2 हायब्रिडाइज CH2 आणि 1 2 3 आणि हा उरलेला चौथा हायड्रोजन नोन ॲज व्हिनाइल अल्कोहोल. व्हिनाइल अल्कोहोल. देन नॉमेनक्लेचर. Nomenclature. Alcohols are named by 3 ways. First, common or tribal name. Second, carbonyl system. Third one is IUPAC name. Common name. In common name, the name of common name of alkyl group followed by alcohol. That is, these are the alkyl alcohols. Alkyl alcohols. जो अल्किल ग्रुप असेल तर अल्किल ग्रुप कसा तयार होतो, ज्यावेळेस कुठल्याही अल्केनमधील एक हायड्रोजन आपण काढून टाकतो तर त्याचं रूपांतर अल्किल ग्रुपमध्ये होतं आणि त्या अल्किल ग्रुपचं कॉमन नेम आणि त्यापुढे अल्कोहोल हे सफिक्स जोडायचं. फॉर एक्झाम्पल मिथिल CH3 आणि हा OH अल्कोहोल, हे झालं मिथिल अल्कोहोल. C2H5OH इथिल अल्कोहोल. CH3 CH2 CH2OH N प्रोपिल अल्कोहोल. CH3 CH CH3OH आयसोप्रोपिल अल्कोहोल. त्यानंतर आयसोप्रोपिल, आयसोब्युटिल, टर्शरी ब्युटिल हे सगळे काय आहे, कॉमन नेम्स आहे. आणि कार्बिनॉल सिस्टीममध्ये CH3OH इज कन्सिडर्ड ॲज कार्बिनॉल. परंतु कार्बिनॉल सिस्टीम ही ठराविक मेंबर्सपर्यंतच आपल्याला त्यानुसार नावं देता येतात. आता हे कार्बिनॉल जर असेल मिथिल अल्कोहोल तर त्याला आणखी एक CH3 जोडला तर याला इथिल अल्कोहोल न म्हणता मिथिल कार्बिनॉल, हे कार्बिनॉल एवढं कार्बिनॉल आणि याचा एक हायड्रोजन आपण काढून टाकला आणि त्याला जोडला CH3 ग्रुप म्हणून ते मिथिल कार्बिनॉल. आणखी एक हायड्रोजन काढून टाकला, 2 CH3 जोडले, डायमिथिल कार्बिनॉल. आणखी एक हायड्रोजन काढला, CH3 जोडला तर ट्रायमिथिल कार्बिनॉल. ट्रायमिथिल कार्बिनॉल आणि त्यालाच आपण कॉमन नेममध्ये टर्शरी ब्युटिल अल्कोहोल असं म्हणतो. देन IUPAC नेम. IUPAC nomenclature. In IUPAC nomenclature,
फर्स्ट रूल इज सिलेक्ट दी लॉंगेस्ट चेन कंटेनिंग OH ग्रुप. अशी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा का ज्यामध्ये OH ग्रुप असेल. देन नंबरिंग स्टार्ट्स फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू OH ग्रुप. सिलेक्ट लॉंगेस्ट चेन. अशी किती कार्बनची जी लॉंगेस्ट चेन असेल ती पॅरेंट अल्केन असेल का ज्यामध्ये OH ग्रुप असेल. नंबरिंग स्टार्ट्स फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू दी OH ग्रुप. इथं OH ग्रुप अटॅच आहे म्हणून आपण नंबरिंग ह्या साईडनं स्टार्ट करणार. OH. आता ह्या साईडनं 1 2 3 नंबरला OH ग्रुप आहे आणि ह्या साईडनं जर नंबर्स दिले 4 नंबरला OH ग्रुप अटॅच येतो म्हणून नंबरिंग ह्या साईडनं स्टार्ट होणार. आणि ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच असतो त्याला लोकंट कार्बन असं म्हटलं जातं. लोकंट. आणि हा त्याचा सबस्टिएंट. देन इफ अनदर सबस्टिएंट्स आर देअर लाईक मिथिल, इथिल, आयसोप्रोपिल एक्सेट्रा दे प्रिफर बाय अल्फाबेटिकल ऑर्डर. जर वेगवेगळे सबस्टिएंट त्याला अटॅच असतील, इथं CH3 असेल, इथं C2H5 असेल. आता इथं आपण कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय न करता फक्त आपण चेन दाखवलेली. तर इथं CH3 असेल, इथं C2H5 असेल तर C2H5 इथिल ग्रुपचं नाव अगोदर येणार, मिथिलचं नाव नंतर येणार विथ देअर लोकंट नंबर. म्हणजे कुठल्या किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे त्या नंबर सहित त्या सबस्टिएंटचं नाव येणार. देन इफ 2 or more similar types of substituents are there, then use the prefix di for 2 substituent, tri for 3 substituent, tetra for 4 substituent etc. with their लोकंट नंबर. म्हणजे एकापेक्षा जास्त सिमिलर टाईपचे सबस्टिएंट असतील तर त्याच्या लोकंट नंबर सहित ते किती आहेत त्यानुसार त्याला प्रिफिक्स दिलं जातं. आता आपण काही एक्झाम्पल्स बघू. एक्झाम्पल कॉमन नेम IUPAC नेम. CH3OH मिथिल अल्कोहोल, and IUPAC methanol. In IUPAC name, E from corresponding alkane is replaced by OL. That is, these are the alkanol. अल्केन मधील ई रिप्लेस करायचा आणि त्याऐवजी काय लिहायचा OL. म्हणजे अल्केन बिकम्स अल्कॅनॉल ड्यू टू OH ग्रुप अटॅच टू इट. देन CH3 CH2OH हेच C2H5 असंही आपण लिहितो. हे झालं इथिल अल्कोहोल becomes ethanol. CH3 CH2 CH2OH 3 carbon atoms. N propyl alcohol. N for normal chain. Propanol. Propane 1 all means position of OH group is shown just before the OL. Then OH group at second carbon atom. Isopropyl alcohol. Isopropyl alcohol 1 2 3. Propane to all. Propane
टू ऑल. टर्शरी ब्युटील अल्कोहोल. टर्शरी ब्युटील अल्कोहोल. आता IUPAC नेम कसं होईल? 1 2 3 कार्बन ॲटमची लॉंगेज चेन. आता जर असं स्ट्रेट लाईनमध्ये घेतलं तर 1 आणि 2 दोनच कार्बन होतील, परंतु ही स्ट्रेट लाईन जी लॉंगेज चेन असते, लॉंगेज चेन, सिलेक्ट दी लॉंगेज चेन कंटेनिंग मॅक्सिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम. इथं 3 कार्बन ॲटम्स आहे. असं जर केलं तर फक्त 2 कार्बन ॲटम. आणि हा काय झाला? सबस्टिएंट. किती नंबरला आहे? 2 नंबरला. म्हणून 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. हा सुद्धा OH सुद्धा सेकंड कार्बन ॲटमला. 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. 2 मिथिल प्रोपेन 2 ऑल. त्यानंतर आणखी काही एक्झाम्पल्स आपण बघू. निओपेंटिल अल्कोहोल. आता इथपर्यंत जर आपण लिहिलं तर हे काय झालं? निओपेंटेन. आणि ह्याच्या एका कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच, म्हणून हे झालं निओपेंटिल अल्कोहोल. निओपेंटिल अल्कोहोल. आता लॉंगेज चेन कशी होईल? 1 2 3 ही 3 कार्बन ॲटम्स, 1 2 3 हे सुद्धा 3 कार्बन ॲटम्स. आता सबस्टिएंट झाले. हा एक CH3 आणि हा एक CH3 सेकंड कार्बन ॲटमला, आणि OH ग्रुप हा फर्स्ट कार्बन ॲटमला. म्हणून IUPAC नेम होईल त्याचं 2 डायमिथिल प्रोपेन 1 ऑल. प्रोपेन 1 ऑल. हे क्रोटोनिल अल्कोहोल. कॉमन नेम इज क्रोटोनिल अल्कोहोल. आणि IUPAC नेम 1 2 3 4 हा ब्युटीनचा डेरिव्हेटिव्ह. मग काय होईल? IUPAC नेम ब्यूट 2 इन सेकंड कार्बन ॲटम नंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड 2 इन 1 ऑल. क्रोटोनिल अल्कोहोलचंच IUPAC नेम ब्यूट, म्हणजे टोटल 4 कार्बन ॲटम्स. 2 इन कार्बन नंबर 2 नंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि 1 ऑल. तर आपण आणखी काही एक्झाम्पल्स घेऊ. CH3 thrice CHOH C2H5. आता सिलेक्ट दी लॉंगेज चेन कंटेनिंग OH ग्रुप. आता लॉंगेज चेन सिलेक्ट करत असताना आपल्याला हे जे CH3 थ्राईस आहे याचं स्प्लिटिंग करून घ्यावं लागेल. आता ज्यावेळेस हायर मेंबर्स येतात त्यावेळेस तिथं कॉमन नेमला
लिमिटेशन येतं, तिथं आपल्याला IUPAC नेमच वापर करावा लागतो. आता हा CS3 CS3 असं स्ट्रक्चर आहे, म्हणजे हा टर्शियरी ब्युटिल ग्रुप आहे. त्यानंतर याला CHOH आणि हा C2H5 म्हणजे CH2CS3. आता 1, 2, 3 3 नंबरला OH ग्रुप आणि 1, 2, 3 इकडनंही 3 नंबरला OH ग्रुप. परंतु ह्या साईडनं नंबर स्टार्ट केले तर इथं काय येतात, सबस्टिट्युएंट्ससुद्धा येतात. म्हणून ह्या साईडनं सबस्टिट्युएंट्ससुद्धा नियर आहे. म्हणून 1, 2, 3, 4 आणि 5 असे आपल्याला नंबर्स द्यावे लागतील. मग काय होईल, 2,2 डायमिथिल पेंटेन 3 ऑल. 2,2 डायमिथिल पेंटेन 3 ऑल. पेंटेन 3 ऑल. आता इथं ही फिनिल रिंग आहे, त्यानंतर इथं CS3. परंतु हा CS3 काय होईल, लॉंगेस्ट चेनचा पार्ट होईल. जरी हा ह्या साईडला दिसतोय तरी सुद्धा, म्हणजे लॉंगेस्ट चेन म्हणजे केवळ स्ट्रेट लाईनमध्ये असा त्याचा अर्थ नाही, तर तो असा साईडला जरी असेल तरी सुद्धा आपण तो इथं मोजू शकतो. आता इथं काय झालं, 1 असं जरी आपण मोजलं 1, 2, 3, 4 आणि 5च येत होते, म्हणून आपण हे स्ट्रेट लाईनमध्ये मेजर केले. परंतु आता इथं काय होणार, 1, 2 आणि 3 नंबरला OH ग्रुप आहे आणि इकडं 1 आणि 2 नंबरला OH ग्रुप आहे. म्हणून 1, 2, 3 आणि 4 हा ब्युटेनचा डेरिव्हेटिव्ह. ब्युटेनमध्ये हा 3 फिनिल रिंग आहे. 3 फिनिल ब्युटेन 2 ऑल. 3 फिनिल ब्युटेन 2 ऑल. सेकंड कार्बनला OH ग्रुप अटॅच. त्यानंतर CH2 डबल बॉन्ड CH, CH2 OH. नंबरिंग इकडनं स्टार्ट होईल. या बाजूला OH ग्रुप जवळ आहे, 1, 2, 3 आणि 4. हे होईल ब्यूट 3 in 1 ऑल. ब्यूट टोटल 4 कार्बन ॲटम्स. ब्यूट 3 in 1 ऑल. आता नंबरिंग ह्या बाजूनं स्टार्ट करणार 1, 2, 3 आणि 4. हे काय झालं, 2 फिनिल ब्युटेन 2 ऑल. 2 फिनिल ब्युटेन 2 ऑल. OH. आता ही लॉंगेस्ट चेन कशी होईल, स्टार्टिंग फ्रॉम हियर. हा पहिला मेंबर असेल, 2,
3 आणि 4 आणि एक CH3 हा सबस्टिएंट असेल. मग आता इथं हा एक सबस्टिएंट आहे फिनिल आणि मिथिल आहे. तर अल्फाबेटिकली M कम्स फर्स्ट दॅन P. मग मिथिलचं नाव अगोदर येईल, फिनिलचं नाव नंतर येईल. म्हणजे 2 मिथिल 4 फिनिल ब्युटेन आणि इथं ब्यूट 3 इन, कारण डबल बॉन्ड सुद्धा आहे इथं. ब्यूट 3 इन 2 ऑल. ब्यूट 3 इन 2 ऑल. हा 2 मिथिल 4 फिनिल, टोटल 4 कार्बन ॲटम्स म्हणून ब्यूट. कार्बन 3 नंतर डबल बॉन्ड म्हणून 3 इन आणि सेकंड कार्बनला OH अटॅच म्हणून 2 ऑल. CH3 CH OH CH CH3 again CH3. Longest chain 1 2 3 4. 3 methyl butane 2 all. 3 methyl butane 2 all. If it is dihydric alcohol, then E from corresponding alkane is retains. जर ते डायहायड्रिक अल्कोहोल असेल, फॉर एक्झाम्पल CH2OH CH2OH, कॉमन नेम काय सांगितलं आपण, इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. आणि IUPAC नेममध्ये हे काय आहे, 2 कार्बन ॲटम्स असतील, ते काय आहे, इथेन. इथेन हा ई तसाची तसा त्या अल्केनमध्ये ठेवायचा आणि 1 2 डाय फॉर 2 आणि ऑल फॉर अल्कोहोल. इथेन 1 2 डायऑल. CH2 OH and OH 1 2 3 कार्बन ॲटम्स म्हणून प्रोपेन. प्रोपेन 1 3 डाय ऑल. If it is cyclic compound, then prefix cyclo is used and first carbon atom is OH group attached carbon atom. ज्या कार्बनला OH group attach आहे तो कार्बन नंबर 1. आता हे काय होईल, सायक्लो. हे सायक्लो प्रिफिक्स त्याला जोडणार, सायक्लो ब्युटिल अल्कोहोल. सायक्लो ब्युटिल अल्कोहोल. सायक्लोपेंटिल अल्कोहोल. etc. Then preparation methods for alcohol in next lecture.